आज आपण भरलेली भेंडी करतो आहे। बघू शकता भाजी किती सुंदर दिसत आहे। रंग पहा भाजीचा किती छान आहे। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। ही भाजी तुम्ही भाकरी सोबत, पराठ्या सोबत, नान सोबत कशाही सोबत खाऊ शकता। ही तुम्ही डब्यातही नेऊ शकता आणि ही भाजी फारच टेस्टी लागते। आणि ही करायची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकल्या आहे, लंच, डिनर, ब्रेकफास्ट आणि स्वीट डिशेस। तुम्ही त्या चॅनलवर जाऊन बघू शकता। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। आज आपण भरलेली भेंडी बनवतो आहे। त्याच्याकरता आपण 1 पाव भेंडी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करून घेतलेले अशा प्रकारे, आणि त्याला मधनं एक कट मारून घेतले आपल्याला स्टफ करायसाठी, मसाला भरण्यासाठी। बघू शकता कशा प्रकारे आपण कट केलेला आहे आणि अशाच प्रकारे आपण सगळी भेंडी तयार करून घेतली। मसाल्यासाठी आपण 2 टेबलस्पून तीळ घेतलेले, 3 टेबलस्पून शेंगदाणे घेतलेले आणि 2 टेबलस्पून खोबरं घेतलेले आहे। एक मोठा कांदा आहे तो बारीक चिरून घेतलाय, अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे, मीठ घेतलेले आहे। कोरडे मसाल्यामध्ये आपण गरम मसाला घेतलाय, हळदी, धने आणि मिरची पावडर घेतलेले आहे। आता आपण 2 टेबलस्पून तीळ, 3 टेबलस्पून शेंगदाणे आणि 2 टेबलस्पून खोबरं आहे याला छान गॅसवर परतवून घेतोय। त्याच्यासाठी आपण एक पॅन ठेवलेला आहे गॅसवर, गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आणि सगळं साहित्य टाकून दिलेलं आहे। खोबरं आणि शेंगदाणा आणि तीळ आपण कमी गॅसवर छान परतवून घेतो आहे। 2 मिनिट आपण छान परतवून घेतलेलं आहे। त्याला एका प्लेटमध्ये काढून आता आपण थंड करून घेतोय। आता पुन्हा गॅसवर आपण पॅन ठेवलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून तेल टाकून घेतोय। त्याच्यात थोडंसं 1 पिंच हिंग टाकून घेतलंय आणि मोठा जो कांदा आहे, 1 कांदा बारीक चिरलेला तो टाकून घेतोय। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि 2 ते 3 मिनिटं कांदा आपण छान परतवून घेतोय। कांदा आपण 2 मिनिटं परतून घेतलाय। आता त्याच्यात 1 टेबलस्पून अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि अद्रक लसूण आणि कांदा आपण कमी गॅसवर छान परतवून घेतो आहे। बघू शकता किती छान परतवले जात आहे। आणि आता आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेतोय। फक्त कांद्यासाठीच आपण मीठ टाकत आहे इथे आणि लवकर शिजेल त्याच्यामुळे आपला कांदा आणि अद्रक लसूण। आता आपण जे शेंगदाणा आणि खोबरं भाजून घेतलेलं होतं ते आता आपण मिक्सरमधनं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे। बघू शकता कसं वाटलंय। आता आपला 2 मिनिटं कांदा अजून परतवून घेतलेला आहे। बघू शकता किती छान ब्राऊन कलर आलेला आहे, लाईट ब्राऊन कलर। आता आपला कांदा छान परतवून झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण वाटलेलं खोबरं, शेंगदाणा आणि तीळ टाकून घेतो आहे, जाडसर वाटलेलं आहे आणि त्याला छान मिक्स करून घेतो। आता याच्यामध्ये आपण कोरडे मसाले टाकून घेतो आहे। 1/2 टीस्पून हळदी पावडर टाकलेली आहे, 1 टीस्पून आपण धने पावडर टाकलेलं आहे, 3 टीस्पून आपण लाल मिरची पावडर टाकतो आहे आणि लाल मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 टीस्पून आपण गरम मसाला टाकलेला आहे आणि सगळे कोरडे मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे मसाल्यामध्ये। गॅसची फ्लेम कमी ठेवली आहे, कमी गॅसवर मसाले छान परतवून घेतो आहे। आता त्याच्यामध्ये आपण कसुरी मेथी टाकून घेतो आहे थोडी आणि मिक्स करून घेतो आहे आणि पुन्हा 1 ते 2 मिनिटं छान परतवून घेतो आहे सगळं। आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेतो आहे। सुरुवातीला कांद्यामध्ये आपण थोडं मीठ टाकलेलं आहे, त्याचा अंदाज घेऊन मीठ टाकायचं। हे आपण मसाल्यासाठीच मीठ टाकतो आहे आणि आता आपला हा मीठ आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। 1/2 टीस्पून आपण आमचूर पावडर टाकून घेतो आहे आणि 1/2 टीस्पून आपण पिठी साखर टाकतो आहे आणि खूपच छान टेस्ट येते मसाल्याला। आणि आता आपण सगळं साहित्य मिक्स करून घेतो आहे आणि आपला हा मसाला आता तयार झालेला आहे। आता आपलं भेंडी कट करून झालेली आहे, मसाला तयार आहे। आता आपण भेंडीमध्ये मसाला स्टफ करून घेतो आहे। एकदम दाबून दाबून घट्ट असा मसाला भरायचा म्हणजे तो बाहेर निघणार नाही। आणि इथे मी छोटे तुकडे करून घेतले आहे मोठ्या भेंडीचे। जर तुमच्याकडे सलग भेंडी असेल तर तिला मध्ये एक स्लिट देऊन तुम्ही त्याच्यात पण स्टफ करून घेत, अख्खी भेंडी पण स्टफ करू शकता तुम्ही। इथे मी तुकड्यांमध्ये केलेलं आहे। आता अशा प्रकारे आपण सगळे भेंडीमध्ये स्टफ करून घेतो आहे, दाबून दाबून करायचं। बघू शकता कसं दिसत आहे। सगळा मसाला आपण भेंडीमध्ये भरून घेतला आहे। उरलेला मसाला तो आपण बाजूला काढून ठेवून दिलेला आहे। आता आपण तेच भांडं पुन्हा गॅसवर ठेवलेलं आहे, गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे आणि 6 टेबलस्पून आपण तेल टाकून घेतो आहे। तेल आता कमी गॅसवर आपण गरम करून घेतो आहे। तेल आता गरम झालेलं आहे। आपण त्याच्यामध्ये जी भेंडी स्टफ करून घेतलेली आहे ती सगळी भेंडी टाकून घेतो आहे। छान पसरवून टाकायचं म्हणजे प्रत्येक भेंडीला थोडं तेलामध्ये व्यवस्थित ती शिजल्या जाईल।
सगळी भेंडी टाकून घेतलेली आहे। आता भेंडीला आपण मीठ नाही लावलेलं आहे, त्याच्यामुळे आपण थोडंसं मीठ अजून टाकून घेतोय भेंडीपुरतं। आणि आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवतोय आणि 5 मिनिटं त्याला कमी गॅसवर झाकून ठेवून शिजवून घेतोय। गरज वाटली तर मध्ये त्याला तुम्ही परतवू शकता। आता बघू शकता आपण झाकण ठेवून दिलेलं आहे आणि 5 मिनिटं, आता 5 मिनिटं झालेली, आपण झाकण उघडून बघतो आहे। आपली भेंडी बऱ्यापैकी शिजलेली आहे। आपण पुन्हा सगळीकडनं परतवून घेतो आहे। खालच्या भेंडीवरती आणि वरच्या खालती करून घ्यायचं, म्हणजे सगळ्या भेंडी व्यवस्थित शिजल्या जातील। आणि पुन्हा याला आपण 5-6 मिनिटं छान कमी गॅसवर झाकण ठेवून शिजवून घेतो आहे। आता टोटल आपण 12 मिनिटं शिजवून घेतलेली आहे। आपली भेंडी पहा किती छान सॉफ्ट झाली आहे। छान शिजली पाहिजे भेंडी, सॉफ्ट झाली पाहिजे, तोपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे। आता आपली भेंडी छान शिजलेली आहे। उरलेला जो मसाला आहे आपला, तो आता आपण ह्याच्यात टाकून घेतो आहे आणि तोही मिक्स करून घेतो आहे। आपली टेस्टी अशी स्टफ भेंडी तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करतो आहे आणि स्टफ भेंडीचं प्लेटिंग करून घेतो आहे। स्टफ भेंडीचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे। बघू शकता किती सुंदर दिसत आहे। एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे ही। भाकरीसोबत, पराठ्यासोबत, नानसोबत, कशाही सोबत खूपच छान लागते। ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। धन्यवाद।